पाहुयात पुढची बातमी। अजित पवार आणि सज्जाद मौलाना यांची गुप्त भेट झाल्याचं कळतंय। सज्जाद मौलाना हे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आहेत। 2 दिवसांपूर्वी रात्री 1 वाजता ही गुप्त भेट झाल्याची माहिती आहे। सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते। कोणतीही सुरक्षा व्यवस्था न घेता तिघांची गुप्त भेट झाली आहे। भेटीचं ठिकाण हे कर्जतच्या ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत असल्याचं कळतंय। मौलानांना राष्ट्रवादीला यावेळेस मदत करण्याची विनंती देखील केल्याचं सूत्रांकडून एनडीटीव्ही मराठीला कळतंय। मात्र मौलाना यांच्याकडून मदतीस नकार दिल्याचंही सूत्र सांगतायत। ओवेसींना निरोप देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती आहे। अजित पवार आणि सज्जाद मौलाना यांची गुप्त भेट झाली आहे। सज्जाद मौलाना हे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आहेत आणि या संदर्भात विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। विनय, या भेटीमागचं नेमकं कारण कळू शकलंय का? नक्कीच वरच्या या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलं नाही। मात्र अजित पवार आणि सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे तिन्ही नेते कर्जत मधल्याच जे आपला ममदापूर आहे, एका ग्रामपंचायतीची हद्द आहे, त्या हद्दीच्या एका हॉटेलमध्ये यांची भेट झाली आणि त्यांनी मुस्लिम समाजाचे जे सज्जाद नोमानी मौलाना आहेत त्यांच्याशी भेट घेतली आणि त्यांच्या बराच काळ त्यांच्याबरोबर त्यांची बैठकी झाली। एक चर्चा देखील त्यांची झाली। मात्र त्या चर्चेमध्ये जी काही समोर माहिती सूत्रांकडून येते त्याच्यामध्ये त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण राष्ट्रवादीला मदत करावी अशी देखील विनंती त्यांना करण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून इमामचे नेते जे ओवेसी आहे यांना देखील निरोप सांगण्यात यावा असं त्यांच्याकडून सांगण्यात आली होती आणि एमआयएमच्या माध्यमातून देखील आम्हाला मदत व्हावी अशी देखील विनंती किंवा त्यांनी त्यांच्याकडे करण्यात आली। मात्र सगळ्यात महत्वाचं यावरती काही सूत्रांनी अशी माहिती दिली की यावरती जे मौलाना आहेत त्यांनी मात्र त्याला फारसं होकार देताना दिसलं नाही आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये नक्की काय भूमिका होणार आहे ते मात्र स्पष्ट होईलच। परंतु सध्या तरी उपमुख्यमंत्री जिथे आपला अजित पवार आणि त्याचबरोबर सुनील तटकरे हे मात्र वेगाने त्या दृष्टीने कामाला लागलेले आहेत आणि ते त्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसत आहेत। निश्चितच विनय, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।